Okay, now see here. Good evening, all of you. So today we are going to discuss about the simple future tense into passive voice. We think about the future. Future means the next tense with coming tense. And when we think about that tense, the structure play important role. The structure of future tense, simple future tense. Simple future tense into passive voice. Passive voice. At first we want to know the structure of active voice and the structure of passive voice. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, ऍक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर लिहूया आपण. ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय असतंय, सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V3 सॉरी सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मुख्य क्रियापद, वर्ब प्लस ऑब्जेक्ट, मूळ क्रियापद. V1 म्हणा किंवा क्रियापद म्हणा त्याला. पुन्हा एकदा बघा तो, कर्ता अधिक शाल किंवा विल अधिक मूळ क्रियापद अधिक कर्म. हे एक प्रकार झाला. दुसऱ्या प्रकारामध्ये कर्ता अधिक शाल ऑब्लिक विल प्लस व्ही प्लस ओ प्लस सी. याच्यामध्ये सुद्धा कॉम्प्लिमेंट येऊ शकतो. वी कॅन टेक कॉम्प्लिमेंट इन द सेंटेन्स, सेकंड सेंटेन्स ऑल्सो. ओके, आता हे झालं ऍक्टिव्हचं सूत्र. आता पॅसिव्हचं सूत्र काय मग, पॅसिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह व्हॉइसचं सूत्र काय आहे, एव्हरी सेंटेन्सेस ऑफ passive voice begin by object. आता ऑब्जेक्टच्या पुढे कशाची रचना होते, शाल बी किंवा विल बी. लक्षात घ्या, याच्या पुढे एकतर शाल बी येऊ शकतं नाहीतर विल बी येऊ शकतं. शाल बी किंवा विल बी. आता त्या नियमाप्रमाणेच क्रियापदाचं तिसरं रूप V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट नावाचा असेल तर जसाच्या तसा, सर्वनामाचा असेल तर त्याची द्वितीया. ओके, किंवा हे झालं पहिल्या सूत्राप्रमाणे, पहिल्या वाक्याच्या. आता दुसऱ्या वाक्याच्या सूत्राप्रमाणे काय करावं लागेल, ऑब्जेक्ट प्लस शाल बी ऑब्लिक विल बी प्लस V3 प्लस कॉम्प्लिमेंट. इथे कॉम्प्लिमेंट येते, प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ओके, बघू चालेल की, काही हरकत नाही. बी पुढे केलं का दोघांच्या पुढे चालते, काय प्रॉब्लेम नाही. तुला समजलं म्हणजे वाज झालं. ओके, आता बघा, साध्या भविष्य काळाच्या वाक्याचे. आता बघा, साधा भविष्य काळ म्हणजे कसं असते, भविष्यामध्ये घडणारी घटना. आता भविष्याबद्दल तसं कोणीच सांगू शकत नाही, पण तरी सुद्धा आपण वी ऑलवेज थिंक अबाउट द फ्युचर. आय विल बिकम अ कलेक्टर, आय विल बिकम अ इंजिनियर, आय विल बिकम अ पोलीस, आय विल बिकम अ समथिंग. मी काहीतरी बनेन. स्वप्न असते ना आपले. इट इज कॉल्ड द ड्रीम ऑफ लाईफ. प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं एक स्वप्न असते. कल किसने देखा है, कधी बघितलं आपण. आज उद्या आपलं काय होईल माहिती आहे, कुणालाच माहित नाही. तरी सुद्धा आपण म्हातारपणाचा विचार करतो. म्हातारपणी मी असं करेन, तसं घर असावं, माझ्या म्हातारपणाच्या आजारासाठी मी एवढं पैसे राखून ठेवावे. माणूस खूप दूरचा विचार करतोय. बिकॉज he has not know about his last moment.
त्याला शेवटचा क्षण कधी आहे तेच माहित नाही, म्हणून तो खूप दूरचा विचार करतोय, मुलाचा नातवंडाचा विचार करतोय तो. असं ते हरकत नाही, करायला पाहिजे, पण आता वेळेला कोणीच येत नाही. मग बघा लोक LIC काढतात 20 वर्षाच्या, पॉलिशा काढतात, का तर भविष्यामध्ये काय अडचणी आल्या तर आपल्या उपयोगाला ते पैसे यावेत म्हणून. आणि पण आपण 20 वर्ष जगल्याची खात्री कोण देऊ शकतो? पण तरी सुद्धा माणूस आशेवर जगतो, मग ती आशा कितीही निराधार असो. माणूस स्वप्नावर जगतो, मग ती स्वप्न कितीही असंभाव्य असो. माणूस आज नेहमी आशा, माझं आज नाही तर उद्या चांगलं होईल, परवा चांगलं होईल, तेरवा चांगलं होईल, या अपेक्षेने आणि आशेने जगत असतो. म्हणून फ्युचर इज मोस्ट इम्पॉर्टंट. फ्युचर महत्वाचं आहेच. तर आता फ्युचर मध्ये रचना कशी असते बघा, शाल किंवा व्हीलची रचना असते. आता शाल आणि व्हीलचा अर्थ काय आहे कोण सांगेल? रिद्धी सांगेल बहुतेक. व्हॉट इज मीन ऑफ शाल? काय रे बाळा शालचा अर्थ? मराठीत सांग ना मला. असेल, असेन, असेल किंवा असेल, म्हणजे काही फक्त गेस आहे तो गेस. मी असं असेल किंवा असेल आहे का? वी आर टॉकिंग अबाउट फ्युचर. असं होईल, असेल, ओके. अशा पद्धतीनं आपण भविष्याबद्दल हे करत असतो. शाल आणि व्हीलचा अर्थ आहे असेल किंवा असेल. आता याची गंमत तुम्हाला सांगतो. आपण जर टेन्सचा विचार केला असेल किंवा जर तुम्ही टेन्स शिकला असाल तर टेन्स मध्ये आहे आय आणि वी. आय आणि वी या दोन कर्त्याच्या पुढे शालची रचना होते, SHALL. आणि उरलेल्या सर्व कर्त्यांच्या पुढे व्हीलची रचना होते. बोलताना तुम्ही व्हील वापरू शकता, पण लिहिताना जर तुम्ही आय विल लिहिलं इट इज रॉंग. हा रूल आहे. बोलताना तुम्ही आय विल म्हणू शकता, पण लिहिताना नाही ते लिहायचं. लिहिताना फक्त आईच्या पुढे आणि वीच्या पुढे शालच आला पाहिजे. आणि मग बाकीचे उरलेले मग जे करते आहेत दे, वी, यू, त्यानंतर अजून काय आहे, हा, ही, सी आणि इट, या सगळ्यांच्या पुढे विल येतो. लक्षात घ्या. हा, आता आपण वाक्य तयार करत असताना बघा हे सूत्र पहिल्यांदा कर्त्याने सुरुवात होते. भविष्य काळाच्या वाक्याची सुरुवात किंवा कर्मणीच्या वाक्याची सुरुवात ही कर्त्याने होती. यस म्हणजे सब्जेक्ट, कर्ता. पुढे आहे शाल किंवा विल. आता शाल किंवा विल का दिले? तर आय असेल तर शाल, वी असेल तर शाल. मी आता सांगितलं की इथे हे दोन कर्ते असतील तरच शाल वापरायचं आहे, अदरवाईज विल. उरलेल्या कर्त्यापुढे तुम्हाला विलच येणार आणि म्हणून त्या ठिकाणी वापरले. एक तर शाल असेल किंवा विल असेल, त्याच्या पुढे मूळ क्रियापद म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, मेन वर्ब पहिल्या रूपामध्ये. सेम स्ट्रक्चर आहे हो. कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्मच, फक्त याच्यामध्ये शाल विलची रचना केलेली आहे. P1 plus O. Now write down the rules of the simple future into passive voice. Number one, पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात. पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात कर्माने करावी. कर्माने करावी. 2 नंबर, कर्म जर द्वितीय विभक्ती मध्ये असेल, म्हणजे उदाहरणार्थ मी, अस, आईची द्वितीय मी आहे की नाही, त्याला द्वितीय विभक्ती म्हणतात. वीची अस, देची देम. जर कर्म द्वितीय विभक्ती मध्ये असेल तर त्याची प्रथम विभक्ती घ्यावी, तर त्याची
प्रथम विभक्ती घ्यावी, तर त्याची प्रथम विभक्ती घ्यावी. फुल स्टॉप. फुल स्टॉप दिला. तिसरा, कर्माला अनुसरून, कर्माला अनुसरून शाल बी किंवा विल बी, शाल बी किंवा विल बी या दोन्ही पैकी योग्य ते एक, या दोन्ही पैकी योग्य ते एक सहाय्यकारी क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद कर्माच्या पुढे घ्यावे, कर्माच्या पुढे घ्यावे. चौथा, पुढे घ्यावे. झालं. चौथा, मूळ क्रियापदाचे, मूळ क्रियापदाचे, मूळ क्रियापदाचे तिसरे रूप करावे, मूळ क्रियापदाचे तिसरे रूप करावे. पाचवा, 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 वाक्यात पूरक आले असेल तर, वाक्यात पूरक आले असेल तर, वाक्यात पूरक आले असेल तर क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापुढे, क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापुढे घ्यावे, घ्यावे. पुढचा नियम, त्यापुढे, त्यापुढे बाय या शब्दाची रचना करावी, बाय या शब्दाची रचना करावी. बाय, पुढचा नियम, बाय या शब्दाच्या पुढे, बाय या शब्दाच्या पुढे, बाय या शब्दाच्या पुढे वाक्याचा कर्ता, वाक्याचा कर्ता जर नावाचा असेल, जर नावाचा असेल जर नावाचा असेल तर तो जसाच्या तसा घ्यावा, तर तो जसाच्या तसा घ्यावा. आणि सर्वनामाचा असेल तर त्याची द्वितीया करावी, आणि सर्वनामाचा असेल तर त्याची द्वितीया करावी. प्रिया, ओव्हर. Very good. In this way, we write all the rules how to convert the active sentences into passive, and for that we write some rules. And with the help of that rules, now we are going to convert some sentence of simple future into passive voice. The first example I will solve it at first. बघा, पहिल्यांदा मी एक्झाम्पल सोडवतोय, लक्ष द्या फक्त. एक्झाम्पल लक्ष द्या. ही विल टीच मी, ही विल टीच मी, ही विल टीच मी. समजून घ्या आता फक्त, कळा? बनवू नकोस, थांब सांगतो.
लक्ष दे का इकडे बघा. व्हॉट इज द सब्जेक्ट ऑफ दिस सेंटेन्स? व्हेरी गुड. ही इज द subject of this sentence because again and again we learn, we know that every sentences of active voice start by subject. Subject play very important role in active voice. So here also the sentence of simple future is begin by subject and here subject is he. He is the pronoun subject. या वाक्याची सुरुवात देखील सर्वनामाच्या कर्त्याने झालेली आहे आणि तो कर्ता आहे ही. आता त्यापुढे आलेला जो शब्द आहे तो आहे विल. विल हा भविष्य दर्शविण्यासाठी किंवा भविष्यकाळ दर्शविण्यासाठी वाक्यात आलेलं सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणून त्याला आपण हेल्पिंग वर्ब असं म्हणतो किंवा मूळ क्रियापदाला मदत करणार क्रियापद असं म्हणतो. त्यापुढे आलेला शब्द जो आहे तो क्रियापदाचं पहिलं रूप आहे. कशाची क्रिया घडली या वाक्यामध्ये? शिकवण्याची क्रिया घडली. कुणाकडून? याच्याकडून, ही कडून घडली. ही काय करतोय? टीच करतोय. आता इथे मीचा अर्थ आहे मला. मीचा अर्थ काय आहे? मला. आता हिचा पण अर्थ तो किंवा त्यांनी होते. ते, त्यांनी किंवा तो, कसंही बघा. ते मला शिकवतील किंवा तो मला शिकवेल. आता बघा मी म्हणजे मला, हे काय आलं मग वाक्यात? ऑब्जेक्ट. व्हेरी गुड. अनुष्का, ह्या मी जो आलाय ऑब्जेक्ट ती कसल्या ह्याची द्वितीय आहे का? कुठल्या सर्वनामाची द्वितीय आहे मी? बघ ओळखता येत आहे का? कुठल्या सर्वनामाची द्वितीय आहे ती? कुठल्या तरी सर्वनामाची द्वितीय. आपण म्हणत होतो बघा बाय मी, बाय मी. बराच हांग असं आय या सर्वनामाची द्वितीय आहे ती. बरोबर की नाही? मग हे ऑब्जेक्ट जे आले ते द्वितीय विभक्तीमध्ये आपण मी मुद्दा म्हणून घेतलंय ते. आणि अशी जरी वाक्य तुम्हाला विचारली गेली तरी सुद्धा आपल्याला ती व्यवस्थितपणाने करता आली पाहिजेत. आता बघा मग मीची प्रथमा काय ग? मीची प्रथमा आय. व्हेरी गुड. आता सोडवायला लागलोय उत्तर मीच. पुन्हा तुम्ही सोडवाल अशी अपेक्षा करते. बघा मी या विभक्ती द्वितीय विभक्तीची प्रथमा जी आहे ती आय आहे. आय या सर्वनामाची द्वितीय विभक्ती आहे ती. हा मग काय केलं आपण? आय. आता इथे दिलंय बघा मी आयच्या पुढे शाल घ्यायचं का विल घ्यायचा? व्हेरी गुड. ऑल द स्टुडंट्स ऑफ दिस क्लास आर व्हेरी क्लेवर. Immediately they can understand because I am already told you and written on the board. After I and we should use shall, and after the other subject of pronoun we should take will. आता इथे आय आला ना, ऑब्जेक्ट आय आहे ते. ऑब्जेक्ट म्हणून आहे, हा सब्जेक्ट म्हणून नाही आपण घेतला. ऑब्जेक्ट हे ऑब्जेक्ट म्हणून आय आलाय. आता आयच्या पुढे काय घ्यायचं मग? शाल बी. शाल बी. करेक्ट. शाल बी. व्हेरी गुड. शाल बी. आता पुढे काय करायला सांगितलंय? क्रियापदाचं तिसरं रूप. मूळ क्रियापदाचं तिसरं रूप. टीच, टॉट, टॉटस. TAUGHT. TAUGHT. It is the past participle of teach. टीच या मूळ क्रियापदाचं ते तिसरं रूप आहे. बरोबर की नाही? आता याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट आलेलं दिसतंय का तुम्हाला कुठे? बिलकुल नाही. बाय हिची द्वितीय हिम. तुम्ही हुशार राहा माझ्या अगोदर सांगताय म्हणल्यावर. व्हेरी गुड. Now note down this sentence in your notebook. After some time I will give you the next example for you.
आणि अपेक्षा हा बघ किती कोण ऑनलाईन आहेत काय आहे. हा का आहे ना बघू दे दिलंय ना त्याने अ बुक विल बी रीड बाय हर. आपण बुक घेतलं नाही ते सांग त्यांनी सांगितलं. होय का बघा हे थांब ओढ नको ॲक्टिव्हचं दिले त्याने सोडून दिलं. व्हेरी गुड नाईस यू आर सॉल्व द सेंटेन्स व्हेरी नाईस गुड आशिष छान. हे बघा रे आता हे झाले का झालं का सगळ्यांचं लिहून रब करू का बोर्ड ऍड करू का हा ऍड करून टाकू आपण. कुठे ऍड झालं का ठीक आहे. दुसरं वाक्य घ्या. राईट डाऊन द नेक्स्ट सेंटेन्स. हा डॅडी DADDY डॅडी विल टेक यू टू स्कूल आता हे वाक्य मात्र तुम्ही सोडवाल अशी अपेक्षा करतोय. डॅडी विल टेक यू टू स्कूल. सोडून मला दाखवा आता बघू द्या मला कोण किती हुशार आहे ते. रिद्धी आय होप यू विल सॉल्व इट. मी आशा करतोय की तू सोडवशील ते. हे तिथे ते काढ ते कोण सोडवते का बघू दे मला ऑनलाईन. सोडवल्यावर मला सांग करेक्ट आहे का बघ तू चेक कर. बरोबर असेल तर बरोबर म्हण. प्रिया सगळ्यात अगोदर दाखवलं ग स्पेलिंग चुकवलं बघ टेक्नाचं. तू तीच चूक फक्त करते बाकी वाक्य करेक्ट आहे. यू ओनली मेक द मिस्टेक इन द V3 स्पेलिंग मिस्टेक. व्हेरी गुड गर्ल. तिथं सोडवलं बघ कोणी नाही का अजून का नाही सोडवलं. करेक्ट व्हेरी नाईस गुड बॉय. त्याचे घ्या अनुज अनुज सोडवलं का रे बाळा बर करेक्ट व्हेरी गुड बॉय. कोणाचं आहे अनुष्काचं आहे का शाबास व्हेरी गुड अनुष्का छान. पोरगी हुशारच आहे गप्पा मारून हुशार. करेक्ट हे कोणाचं आहे रिद्धीचं छान. गौरी व्हॉट्स युअर प्रॉब्लेम समजलं नाही काय बघू. बाय डॅडी. प्रीती डोकं चालव. टेकिंग झालं ते सोडवलंय तिथं कोणी. अरे काय त्यांना काय झालं जमाना का बघा. Those students are online. They try to solve the answer of the given question. I hope you are also understand the rules of this tense and hope you will solve it. You will. प्रयत्न करा जमेल. बघा मी डिवायडेशन करून लिहितो वाक्य. कोण आहे बघा. डॅडी हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. विल हे हेल्पिंग वर्ब आहे. टेक हे V1 आहे. यू हे ऑब्जेक्ट आहे आणि टू स्कूल हे कॉम्प्लिमेंट आहे वाक्यामध्ये. ठीक आहे ठीक आहे पोरच अशी असू दे असू दे हरकत नाही. हा सांगे शाबास प्रीती छान व्हेरी गुड. कोण आहे करेक्ट व्हेरी गुड गौरी छान. तुझं काय आणखी मग रिद्धी सिद्धी आण. शाबास व्हेरी गुड छान. तुझं काय नाही दाखवलं घेऊन बसली जवळ करेक्ट व्हेरी नाईस छान. अतिशय सुंदर वाक्य सोडवलं. इकडे कोणी सोडवलंय का सोडवले नाही. यू विल बी टेकन टू स्कूल बाय करेक्ट व्हेरी गुड आशिष छान गुड बॉय. बघा मी सोडवून देतो तुम्हाला आता. यूचे प्रथमा काय आहे यूची यूज राहते बरोबर ना. यू ची यूज. आता विल बी राईट आहे की नाही.
विथ Be बी taken. टेकचं तिसरं रूप Taken. टेकन To school. कॉम्प्लिमेंट त्यानंतर नाही का हा. टू स्कूल By daddy. बाय डॅडी डी ए Sir, डबल डी capital, वाय capital, D capital. डी ए डबल डी वाय ओके राइट डाउन द नेक्स्ट एग्जांपल I shall bring का बाय म्हणू बाय म्हणतो तुम्हाला ते राधा, सर राहू द्या. सर राहू द्या. माहिती आहे आम्हाला ते. आहे का बाय, बाय. हा. बरं ठीक आहे I shall bring some material for ceremony CEREMONEY ceremony I shall bring some material for ceremony CEREMONEY Priya, I hope you will try to solve it. हे सोडवलं का बघ कोणी तिथे मेसेज आला बघ हे सांगू नको का Spelling rule आहे बघ. बाय आहे ना. काय बाय? मी आहे. हे मटेरियल्स सम मटेरियल्स नको असंच मटेरियल्स वी ब्रॉट सेरेमनी बाय हा छान व्हेरी गुड Sir, spelling mistake केली का बघा आता. बघू दे तुझं काय ह्याने बघावं लागते डोळ्यात तेल घालून वी ब्रॉट फॉर सेरेमनी बाय मी करेक्ट व्हेरी गुड मला छान ती spelling mistake होती. हा Fast लिहिलेली होती spelling. ए शाळेत बी कुठे येते रे विल बी येते कोणाचे काय ग असं काय नाव कोण तिथं आहे? छान नाही चाय बी असेल तर शाल विल बीच कुठे गेला बाय मी छान व्हेरी गुड अनुज अनुज तेवढा हुशार झालाय गड्या आता छान की नाही? प्रिया झालं का बघू प्रीती आहे नको सर, इकडं मी तिकडं प्रिया आहे. प्रीती बघू नको इकडं तिकडं गौरी झालं का अनुज का काय माग आता ग बसली हो दाखव नाही झालं दाखवलं करेक्ट व्हेरी गुड बॉय झालं ती कोण आहे ग अनुष्काच आहे का बर अगं नंदिनी कुठे गेली काय अगं परीक्षा 157 दिवस राहिले आणि गावाला गेली 157. हो मी काउंटच केले बोर्डाच्या वेळापत्रकाला ती आहे बरं की दिलं होतं. Wrong दिवस. करेक्ट व्हेरी गुड हे कोणाचं आहे गौरी छान तुझं ग छान तिची घे ग काय नाव आहे तिचं बघू दे मला तिने wrong जवळच आहे. काय नाव आहे समीक्षा छान गुड 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 समीक्षा सर छान हा माझं स्पेलिंग मिस्टेक बघताय तुझी बघ ना तिनं टीच्या ऐवजी टी केली. कुठं आहे अगं टी आहे ते पुढचं ते बॉल आहे ते BROUGST आहे ते छान घे ग गौरी बघ आलं तिथं सोडवलं नाही कोणी बघू दे मला का सोडवू नाहीत बघू दे मला वाय द स्टुडंट्स आर नॉट सॉल्व दिस प्रणव का सोडवणार आहे बाळा एनी प्रॉब्लेम ठेव आता सोडलं ना समजलं नाही का रे तुला प्रणव बाई इकडे लक्ष दे मी डिवाइड करतो वाक्य आता मग सोडव तू सोडवल्याशिवाय पुढे जाणार नाही आय हा सब्जेक्ट आहे शाल हे हेल्पिंग वर्ब आहे ब्रिंग काय आहे
V1 आहे. सम मटेरियल काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आणि फॉर सेरेमनी काय? कॉम्प्लिमेंट आहे वाक्यामध्ये. आलं का लक्षात? आता ह्यांना वाक्य तोडून दिल्यानंतर ते सोडवतील. मग आता काय करायचंय? मग सम मटेरियल आता हे याच्या पुढे काय घ्यायचं आहे? विल बीच घ्यायचं आहे. विल बी ब्रिंगचा तिसरं रूप ब्रॉट BROUGHT ब्रॉट. पुढे काय? फॉर सेरेमनी बाय काय आहे सब्जेक्ट? बाय मी. अशा प्रकारे काय होईल? हे वाक्य होईल. करा. लिहा पुढचं सेंटेन्स. राम will play खो-खो on the ground with his friend. सोडवा. फ्रेंड्स मन काय बनू? फ्रेंड्स बनू का? द फ्रेंड्स. प्रिया ट्राय टू सॉल्व इट. हे तिकडे कोण सोडवते का बघितलं का? ते प्रणव सोडवना, आशिष सोडवना, तो वीर सोडवना. काय आहे ते तर काय गेली बघ. आहेत ना? करेक्ट. व्हेरी नाईस. बाळा द रिद्धी द. स्पेलिंग मिस्टेक केली की बघा मग. प्रिया you are again and again making the mistake in spelling, but this time you are not made the mistake. Very good. जास्त नाही एकदाच. देतो थांबा. माझी फिलिंग त्यांचं होते की सोडून. आता एकदम देतोय 3-4. ते बघायला मला त्रास होईल जास्त. एका बघायला 5-5 मिनिटं घालवावं. करेक्ट. व्हेरी गुड. तुझी प्रॅक्टिस होती. होण्याबद्दल माझं काहीच म्हणणं. आणि छान. कोणाचे अनुष्का छान. समीक्षा घे का? तुझी आणि गौरी घे. बाय. करेक्ट. व्हेरी गुड. हे समीक्षा देते. आणि हे वेदांगी द्या तिला. बघू दे मला आधी. छान. दर्ग वेदांगी दे तिला. गौरी झालं का? अनुज वेदांगी. करेक्ट. व्हेरी गुड. अनुज छान. सोडवलंय तिथं कोणी? का सोडवणार ते? काय कळलं त्यांना? का बंद पडलं ते? विचार घ्या. Why are you not solve the answers? म्हणा. Why are you not solve the answers of given question? ते आशिष सारे आलं काय बरोबर आहे का बघ. बघ खो-खो will be played on the ground with his friends by मी आले राम त्यांनी कॉम्प्लिमेंट आधी घेतली. कॉम्प्लिमेंट चुकले. बायच्या नंतर नाही घेतलं. बघ आमच्याला सांगतो ते मला. आशिष you are made the wrong answer and R should be capital of Ram. वाक्य चुकलंय. कारण का? कॉम्प्लिमेंट हे V3च्या पुढे असते. नंतर बायच्या पुढे क्रियापदाचं कर्त्याची द्वितीय असते. रामचा अर्थ पण घेतला. रामचा अर्थ सांगितले की रामचा अर्थ कॉम्प्लिमेंट V3च्या पुढे टाक. हा ते कोणाचे?
Coco will be played on the ground with his friend by Ram. Very good. कुणाच्या येईल? गौरीला येईल. छान. हे वगैरे सोडवून दे तुम्ही हे वाक्य. सर आगे त्यांनी राम सोडवलंय तिथं. त्यांना कळायला नको का? हे का राम सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, प्ले V1 आणि खो ऑब्जेक्ट आणि हा सगळा जो पार्ट आहे की नाही हा सगळा कॉम्प्लिमेंटचा पार्ट आहे. मग आता काय करावं लागेल? खो will be played कुठे? On the ground with his friends. On the ground with his friends. With his friends. By काय आहे? राम आहे ना, नाव आहे म्हणून तो कॅपिटल नावाचा. असे सोडव फळावर सोडवून दिल्याप्रमाणे. फळावर सोडवून दिले बघ वाक्य. सर आज मी त्यात आता खोडा मी काय म्हणते सर, त्यांना सॉल्व करून द्यायचं असल्यावर तुम्ही डायरेक्ट त्याच्यातच टाकत जावा. टायपिंग करून तुम्हाला टायपिंग फास्ट येत नाही, मग त्याच्यापेक्षा जास्त वेळा जाईल ती ते. भैया आहे चालेल का? पुढे देतो बा, वरच वर वाक्य देतो याच्या. किती आहे रे? 5वं 6वं. आता ते किती जवळ आहे पाचवं. भैया आहे ना Feel complete homework. They will complete homework. Huh? They will complete the homework. बस नुसतं होमवर्क. करेक्ट. व्हेरी गुड आदर्श. आदर्श तेवढा हुशार पोरगा आहे बाबा. CBSE असतो मग काय बरं. तसं काय नाही का रे आदर्श? ग्रामर इज सेम टू एव्हरीवन. CBSE, स्टेट बोर्ड, सेमी अँड मराठी मीडियम ऑल्सो. ग्रामर इज द पार्ट, असा जो भाग आहे की तो सगळ्यांसाठी सारखाच आहे. करेक्ट. कोणाचा आहे? प्रियाचा आहे का? बर. करेक्ट. व्हेरी गुड. अनुज छान. हे दोघांची का? हे कोणाचा आहे का? छान. प्रिया झालं का? प्रीती जास्त द्या की सर एकदा. बघा ना सर एक जात द्या 4 वाजून जातंय. 10 मिनिटात होत नाही का? आमचं होतंय. नाही ना बा. आमचं होतंय की बरं. दिल्यावर घे तुम्हाला मग एक मानाने तयार कर घे. आम्हाला येत नाही सर. का ग येत नाही? छान. कोणाचं आहे रे? ते कोणाची आहे बाई? घे मग. दे ग तिला. हा सोडवली. बरोबर आहे का? बघ ना. सांग ना मला ते. कोणाचं आहे? आशिष. व्हेरी गुड. आशिष छान. फुल स्टॉप राहिला काय? फुल स्टॉप दे. फुल स्टॉप द्यायचा विसरायचं नाही तर वाक्य चालू असं होतंय मग. Full stop is necessary. If you are not give the full stop, the process is going on of the sentence. पूर्ण विराम द्या. ए बा कोणी लिहिलंय बी? बाय आहे तिथे. बाईचं बी करते का? असं छोट्या छोट्या चुका करत जाऊ नका. पुन्हा त्याच. करेक्ट. व्हेरी गुड. छान. हाईट म्हणजे तसली मारामारी होय. छान. आता एकदम 2 देतो बघा. एक करू का आड्याला? का जाणार? हे लक्ष द्या. आता घ्या पुढचं. She will be protect them. Protect them. Also. I shall do it. I shall do it.
तिसरा he will take a new car. चौथं रोहन will catch the ball. थोडा बरं आता चार एक मग तू म्हणले ना 4 पाहिजे घे 4. शाल डू इट आहे ना. आय शॅल डू इट. ए कोण ग सांगते आन्सर. मोठ्याने आवाज आला मला पण उत्तराला. तू सांगितलं मी माझे मी गुंतलेली. गुणगुणू नको ऐक त्या दे की मग तुझं गुणगुण. प्रिया लगेच ऐकायला जवळच आहे लगेच सोडवलं. सर मला असं येतं. असं नाही म्हणलं मी कशाला म्हणलं तुला तसं. बॉल आहे. हा रोहन will catch the ball. चालेल ग प्रिया. रोहन आहे सर. कुठं हा रोहन will catch the ball. उघड आवला असेल तर उघड. सर इतकं बघ या बघू काय बसून ना. Correct. It will be done. Correct. Very good. मुलगी एवढी हुशार आहे का. Correct. All sentences you solve without mistake. Congrats from me. थांबा सर. Very good. एक राहिले माझं. You never mind. डू डिड डन. वेदांगी झालं का बाळा. भाजी जाऊ पाहिजे तर अजून 5 मिनिट आहेत सर. मला विश्रांत पुढे लेक्चर चालू होते लगेच आता आपला. तुला माहित नाही ते 7 ला चालू होते. 7 ला आहे की पुन्हा ती एमपीएससी येते ती पोरं ॲग्रीवाली. हो ते पुन्हा चालू होते ना. मला 5 मिनिटं पाणी तरी प्यायला नको का. आता मिनिटावर मोजतेच. धर कोणाला आहे छान. मी बरोबर लिहिले का. राईट लिहिलं. बरे बाळा. चेक केले. हा चेक केले. नाही तुझ्यावर विश्वास आहे माझा. छान व्हेरी गुड. तर अनुज झालं का रे बाळा. अगं माझी वही तुझ्याकडे आहे ना. मग ती माझी वही इकडे गेली काय माहिती का नाही. काय गेले का राहिलेले सर. बर कुठे 6व्यापासून येणार आहे. करेक्ट ते पाठवलं. करेक्ट सगळी हो सगळी पाठवलं. बघ चेक कर. 1 मिनिट बघू. बर छान व्हेरी गुड. हे कोणाचं आहे. दिघे. अनुज आहे का. सर मी बघतोय का सेकंदा बघू. दे विल बी प्रोटेक्टेड बरोबर आहे सर. बाहेर. करेक्ट. इट शाल बी. तू एक्स बरोबर आहे. अरे बाळा शाल वापरलाय इटच्या पुढे. काय लागत. सेकंड सेंटेन्स इज रॉंग आशिष. आफ्टर इट यू शुड यूज विल बी नॉट शॅल बी. न्यू कार विल बी टेकन बाय हिम. करेक्ट. झालं सर. थर्ड वन इज करेक्ट.
then the fourth one is also correct, but the second one sentence use will instead of shall. Okay. होय सर हा. काय ग? प्लीज कोणाचं? रे ते झालं का? सर पण करू COT